आता कोण आलं तडमडायला? झाडू. दिन्या, ए दिन्या. वाशा साल्या, तू एक नंबरचा हलकट माणूस आहेस. असू दे रे. पण आता मी काय केलं? काय केलंस? अरे त्या घर बसल्या फुकट ड्रायव्हिंग मुळे मी घर बसल्या झाडूवाला झालोय रे. 4 वेळा मी तुला फोन केला, कुठे गेला तर झक मारायला. बराच रागवलेला दिसतोय. नाही काय झालं, मी अडकलो होतो एका बाळंतणीच्या नाजूक केस मध्ये. आता बाळंतीण सुखरूप पाहिली आणि ताबडतोब इकडे आलो. फार लवकर उगवलात आपण. काय झालं? अरे त्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या पोरानं आणि सुनेनं मला अगदी सळो की पळ करून सोडलंय रे. अरे डोकं फिरायची वेळ आली आहे माझी. एकीकडे तो ट्रॅफिक हवालदार आणि दुसरीकडे तो साहेबराव आणि त्याची ती चंपाकली. आईला नसती आफत आली आहे माझ्यावर. पण नशिबानेच दिल्या तू यावेळी मालूवणी घरात नाहीये, नाहीतर तुझे हातपाय सुद्धा धड राहिले नसते डबा आणायला. डबा? त्या डब्याचं नाव काढू नकोस. वैताग आलाय मला. रोज रोज वेगवेगळी हॉटेल, वेगवेगळे जेवण, इच्छा भोजन हादरतायत साल्या माझ्या जीवावर. आणि चांगली भूक लागायला आधी नारंगी आणि मोसंबी. त्या साहेबरावानं माझी समाजातली चांगली इमेज बिघडवून टाकली आहे. परवा त्या कंट्री लिकरच्या बार मध्ये शिरताना त्या रमेश रणदिवच मला काय सांगतो रे तू? अरे त्याची काय लायकी आहे? त्या रोजी शिकवण्याचं त्याचं लफडं सगळ्या जगाला माहितीये. त्या मानाने तुझं एक कंट्री लिकरचं प्रकरण म्हणजे काहीच नाही. डोंट वरी. तू आता असं कर, काय हे सगळे जे विचार आहेत ना डोक्यातनं काढून टाक. आणि काय करू? आणि तुझं लक्ष फक्त साहेबराव आणि चंपाकलीवर केंद्रित कर. माझं लक्ष मी चंपाकलीवर केंद्रित करू? तू का माझ्या जीवावर उठलाय? अरे तो साहेबराव माझा जीव घेईल. अरे कंट्री लिकरची दारू गाळण्यापासून खून करण्यापर्यंत कुठलीही गोष्ट तू अगदी सहज करेल. खून? अरे बाबा तू घाबरू नको. तू त्याच्या फॅमिली डॉक्टरला मारणार नाही. अरे बघ त्याची काय पर्सनॅलिटी आहे, काय त्याचा चेहरा. अरे वा. बघितला तर 2 दिवस जेवणार नाहीस. काय त्याचे डोळे, काय त्याचा आवाज. रेडा झक मारतो. रेडा आला. काय झालं? काय आमच्या साहेबरावांची पर्सनॅलिटी आहे बघ. अरे आता रेडा म्हणलं तर कानाखाली आवाज. आमचे साहेबराव म्हणजे कीर्तिवान, गुणवान, धनवान, पायातली वाण, मोठे वाण. अरे आमचे साहेबराव आणि चंपाराव, आपला चंपाकली म्हणजे संस्कृतीचा आदर्श नमुना. हो साहेब, आमचा नमुना राहू द्या बाजूला. आधी तुमच्या जेवणाचा नमुना सुधारा की. काय हो? काय काल जेवण कंच्या हटलात ना आणलं. काय झालं? कुंफू हॉटेल कुंफू. तुम्ही सांगितलं ना चायनीज जेवण पाहिजे म्हणून. चायनीज जेवण या ना. हो मी उसळ पाव खातो बाबा. असं चिन्यांचं जेवण. कोल्हापुरी मटणाचा तिखट रस्सा कवा खाल्लाय का? नाही, कोल्हापुरी पायतानच खाल्लं, आपलं घातलं. त्याला म्हणतात जेवण. नाहीतर जेवायचं कशाला म्हणते मी. जा जा मग. मी काय म्हणतो? काय म्हणता? मी एक आयडिया देऊ का बाई तुम्हाला? सांगा की. आमच्याकडे इथे किचन आहे. काय किचन आहे? किचन नाही हो, स्वयंपाकघर आहे. आता किचन म्हणजे न कळायला आम्ही काय अडाणी माणसं आहे होय? तुम्ही स्वतः आत जाऊन का नाही करत स्वयंपाक तुम्हाला हवा तसा झणझणीत? आमचा म्हातारा आडवा आला यांच्या गाडी खाली. हवा राहिलो आम्ही इथं. रडू नको रडू नको. म्हाताऱ्यावर लय जीव होता माझ्या चंपीचा. अगं अगं पुरे की किती जीवाला त्रास करून घेशील. बारीक नका नका रडू नको रडू नको. काय गलगलीत गादी हाय हो. काय की नाही अरे इकडं अहो पर म्या लावतो बघ. लावा. दिनू, ए दिनू. आलो बापरे, ते आले की नाही? अरे तुझा इथला जेवणाचा डबा कुठे गेला? अरे हो खरंच गेला. मला वाटतं कुत्र्याने नेला असेल. जाम पिसाळल्या झाली कुत्री. अरे काहीतरी काय बोलतोस? कुत्र पाहिजे तर एखादा हडूक नाही, पण एवढा मोठा डबा. तो कुत्रा जरा मोठा आपला कुत्र्याने नसेल, चोरानी नेला असेल, चोरानी. हॅलो कोण? डॉक्टर बाई काय म्हणताय? काय म्हाताऱ्याला वाचा आली? अरे दिनू काय गडबड आहे? अगं मालूम काय झालं? तो म्हातारा आहे ना, म्हातारा बैल. त्याने वाशाला शिंगाने भोसकलं. जाम सिरियस आहे तो. त्याला इस्पितळ मध्ये बघायला जायला पाहिजे बाबा. दिनू मी पण येऊ करे वासू भाऊजींना पाहिला. तू कशाला येतेस? अगं ते बायकांचं इस्पितळ आहे, आपलं गुरांचं इस्पितळ आहे. तिकडे बैल पिसाळलेत. तू नको, मी जातो.
केवढं तिकाट. काय चंपे हा? झॅक झाला का नाही जेवणाचा बेत आज? एकदम छान. आ, इतकं दिवसात आज जेवल्यासारखं वाटलं. आ, घ्या पान घ्या की. आव. ए, अरे काय चाललंय काय तुमचं? कुणाच्याही घरामध्ये घुसून आरामात बसता? कोण तुम्ही आणि काम काय तुमचं? काय हो बाई, कोण पाहिजे तुम्हाला? बेशरम, माझ्या घरामध्ये घुसून वर मलाच विचारतेस कोण पाहिजे तुम्हाला म्हणून? चालते वा, आधी दोघही चालते वा बाहेर, नाही तर मी पोलिसांनाच फोन करते. करा. वा. पोलिसांना फोन कराच बाई तुम्ही. अरे तुमचं बोलून झालं की फोन माझ्याकडे द्या. आम्हाला बी पोलिसांना काही सांगायचंय. हा. निर्लज्ज. आता निर्लज्ज कशा पाहिजे? काय व्हायचं तू अंतरी? साहेबराव हं? सांगायला. आई तुमच्या नवऱ्यानं खून केलाय, खून. खून? कुठे आहे? आलास एकदाचा? अरे ही कुठली पिढा घरात ठेवून घेतलीस तू? काय जोडा दिसतोय. जोड्यान मारीन झाल्या. पाय खाली घे, घरातून चालतो माझ्या. आणि तू का सटवे? तू का इथं बसलेली? चल, ओ, बाहेर आधी. आता हे लय झालं साहेब. माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचं काम नाही, सांगून ठेवतो. कानाखाली बोलायचं मटण काढीन. साले तुझी बायको नाही, तू एक नंबरचा गावचा मोठा गुंड आहेस. हिला तू तमाशातनं पळवून आणलंयस. त्या म्हाताऱ्याने मला सगळं सांगितलं. आता बऱ्या बोलान जातोस का? घालू डोक्यात तुझ्या. जात नाही जा. जात नाही काय? हा. थांब, मी आता पोलिसांनाच फोन करते. ताबडतोब. दुसऱ्याच्या घरात घुसून वाटेल तेवढे दिवस राहतो. लाज नाही वाटत याला? पिवळा डांबीस. हॅलो, पोलीस स्टेशन. चंपे, आता आपलं इथलं फुकटचं लॉजिंग बोर्डिंग काय खरं नाही दिसत. चल दुसरीकडे सोय करू. चल अरे चल बोलायचं म्हटलं. हा काय साले. अरे 4 दिवस मी घरात नव्हते तर घराचा नुसता बाजार करून टाकलास तू. या अशा पत्रांना घरात आणून ठेवतोस तू? ते आले मी. आणि काय रे, कुणाची गाडी आणि कुणाच्या अंगावर घातलीस? अगं मी नाही तो वाट. या वासुदेवराव या. आलो आलो. आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? माले, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा वाशा. मी? हा मला म्हणाला 4 तासात तुला घर बसल्या फुकट ड्रायव्हिंग शिकवतो. मग? आणि पहिल्या 5 मिनिटात एका म्हाताऱ्या वारकऱ्याला उडवला. पांडुरंग. पांडुरंग, आहो तुम्ही इथं कसे आलात? ना मंगालो, या पोरानं माझी इतकी सेवा केली, दवा पाणी केलं, अहो जीव वाचवला, तर आता दुसरीकडे कुठं जायचं? म्हणजे म्हातारे बाबा तुम्ही इथं राहणार? मी विचार केला, मला ना पोर ना बाळ, काय तुम्ही शिळ पाक तुकडं टाकाल ते खाईन आणि पडून राहीन हातच कायमचा. हे सांभाळ. अहो पण अहो बापरे, बहुतेक मलाच पंढरपूरला जावं लागणार. कळलं, ती आपत आली. बाई 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 बाई, अरे तुला इतक्या झोपा येतात तरी कशा? सकाळचा आपला चहा झाला, त्यानंतर माझी भाजी चिरून झाली, कर लावून झाला, कणिक भिजवून झाली, त्यानंतर माझी आंघोळ सुद्धा झाली, तरी तू अजून झोपलेलाच. शी. पांडुरंग पांडुरंग. अरे कशाला आता परत त्या म्हाताऱ्या वारकऱ्याची आठवण काढतोयस? गेला ना तो एकदाचा पंढरपूरला. वैताग साला. तुझ्यापेक्षा मी जास्त वैतागलीये तुझ्या या नसत्या उद्योगांनी. रोज मी इतकी मर मर मरतीये, पण कुणाला काही आहे का त्याचं? हो ना. मालू, तू असं का नाही करत? कसं? तू माहेरी निघून जा. माहेरी? हो ना. माहेरी काय म्हणून? सहज. त्यापेक्षा एखाद्या हिल स्टेशनला का नको? मी एखाद्या हिल स्टेशनला गेले ना तरच माझं डोकं ठिकाणावर येईल. मालू, तू कुठेही गेलीस तरी तुझं डोकं ठिकाणावर येईल याची गॅरंटी काय? उगाच माझे पैसे फुकट जातील ना म्हणून म्हटलं. आणि तुला वाटतं तेवढे आपण श्रीमंत नाही आहोत ग. ही श्रीमंती बघा, ती सगळी ती अण्णा चिपलकट्टी यांची उसनी बघा. आणि आपल्याला त्या हिल स्टेशनला जायचा खर्च परवडला पाहिजे. अगं नुसतं दार्जिलिंग म्हटलं ना तरी मला हुडुडी भरते. ही बघ भरली. हा, आता जर माझी बायको नोकरी करणारी असती तर दार्जिलिंगच काय फॉरेनला सुद्धा गेलो असतो एकटा. काय म्हणालास तू? तेवढीच बायकोपासून सुटका नाही का? दिन्या दिन्या, अरे तुला लाज वाटायला पाहिजे असं बोलताना. लव्ह मॅरेज करतोस आणि माझ्यापासून सुटकेची भाषा बोलतोस. स्वप्न बघतोय मी. अगं ह्या गोष्टी करण्यासाठी मला कधी यश आलंय का? तूच सांग पाहू. उगीच जास्त चावटपणा करू नकोस. उटकमण किंवा दार्जिलिंगचं नाव तरी घेतलंय का मी कधी?
पण जवळच्याच एखाद्या हॉलिडे कॅम्प मध्ये जायला काय हरकत आहे म्हणते मी. ते सगळं ठीक आहे ग, पण त्या हॉलिडे कॅम्पचं बुकिंग काय तुझ्या बाबासाहेबांच्या हातात आहे? माझी मैत्रीण आहे पर्यटन खात्यात, तिच्याकडनं करीन मी सगळी व्यवस्था. हे ठीक आहे, पण माझ्या रजेचा प्रॉब्लेम आहे ना. अरे पण काल तर एवढा आनंदाने नाचत होतास की रविवारला जोडून 3 दिवस सुट्टी आली आहे म्हणून. सुट्टीचं ठीक आहे ग, पण पगार पगार सुद्धा शनिवारीच होणार आहे तुझा. तुला काय माहित? तूच तर सांगितलंस, आणि त्याबद्दल 2 ऍडिशनल उड्या सुद्धा मारल्यास. ते सुद्धा मी तुला सांगून टाकलं. तरी वाशा नेहमी म्हणतो, नवऱ्यानं स्वतःच्या मनातले विचार गाढवासारखे बायकोला कधीच सांगू नये. भोगा भोगा आपल्या कर्माची फळं. जा एखाद्या हिल स्टेशनवर बायकोला घेऊन स्वतःच्या. अरे गाडी आगे क्यों नहीं जाएगा, उसका वजह हो क्या है? पानी ठहरता ही नहीं रेडिएटर में, लीकेज है तो बम्बई से निकाला क्यों गाड़ी? साहब, हमको क्या मालूम रास्ते में ऐसा गड़बड़ होगा. अरे गड़बड़ होएगा तो तुम गायको है. अरे चुप. ड्राइवर साहेब, गाड़ी आगे नहीं जाएगा क्या? नहीं नहीं नहीं. थंड हवेच्या ठिकाणी. दिनू, तरी मी तुला सांगत होते आपण ट्रेनने जाऊयात म्हणून. एक शब्द बोल नको. बॅगेत साड्या भरल्यास की दगड भरलेस? केवढ्या साड्या घेतल्यास? त्या कारल्याला तुला कोण बघायला येणार आहे? मिळाला फुकटचा हमाल, भरल्या साड्या. त्यात तो ड्रायव्हर एक हरामखोर झाला, भेटू ते त्याला टक्करच मारतो. हॅलो. काय तुमची गाडी बंद पडली का? गाडी बंद पडली, आमची नाही. मग? त्याचं काय झालं की अहो, त्याचं काय झालं, आम्ही 4 दिवसांसाठी चाललो होतो हिल स्टेशनला. हॉलिडे कॅम्पला, कारल्याला. टॅक्सीनच जाणार होतो, पण टॅक्सीला इतकी गर्दी म्हणून मी प्रायव्हेट गाडी घेतली, तर ती वाटेतच बंद पडली. अहो, तरी मी याला सांगत होते की आपण तुम्ही कारल्यालाच चाललात का? हो, मी तिथंच चाललोय. मग आम्हाला जरा प्लीज लिफ्ट द्याल का? अरे बाय ऑल मीन्स इट्स माय प्लेजर. आम्ही तिथंच चाललोय, चला ना. अरे वा वा वा, म्हणजे हॉलिडे कॅम्पला का? हा म्हणजे योगायोगच आहे. नो 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 नो, हॉलिडे कॅम्पला नाही. तिथं आमच्या कंपनीचा एक बंगला आहे ऑफिसर साठी, सॉर्ट ऑफ ए रेस्ट हाऊस, यु नो. बाय द वे, आय एम व्यंकटेश्वर संकट. व्यंकटेश्वर संकट कधी आलं? नो व्यंकटेश्वर संकट. अच्छा अच्छा, पाहिलंच मालू, संकट सुद्धा कसं अगदी वेळेवर धावून येतं. अरे वा, तुमचा मुलगा वाटता किती गोड आहे नाही? अरे वा, अगदी आईवर गेलाय नाही? बाय द वे, ही माझी बायको नमस्कार. रोमा संकट. काय म्हणालात? रोमा कंटक? अरे काहीतरीच काय, हे जर संकट असतील तर त्या कंटक कशा असतील? त्या सुद्धा संकटच असणार ना. आय एम सॉरी, मला वाटलं त्यांच्या माहेरचं आडनाव असेल, संकटला मिळाली कंटक. हाय दिनकरराव, छान आहे की नाही आमचं रेस्ट हाऊस? रेस्ट हाऊस खरंच छान आहे नाही, पण तुम्ही उगाच तसदी घेतली आमच्यासाठी संकटराव. तसदी कसली हो, उलट आमच्या आग्रहाला तुम्ही मान दिला, हे चांगलंच झालं. आता इथंच राहायचं आमच्या बरोबर 4 दिवस. 4च दिवस? अहो पण अहो, तुमची इथं काही गैरसोय होणार नाही मालूताई. इथं आपल्याला स्वयंपाक करावा लागणार नाही. अहो, इथं झक्कास जेवण बनवणारा एक खानसामा आहे. हो, आमच्या खानसाम्याच्या हातचं जेवण तुम्ही जेवाल ना, तर कायमचा मुक्काम ठोकाल. सांगताय काय? काय नॉनव्हेज बनवतो. हो 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 हो, मटन, चिकन, खिमा. हो, त्या हातची चिकन बिर्याणी खायला डायरेक्टर सुद्धा इथं येतात. वा, चिकन बिर्याणी म्हणजे माझी आवडती डिश. कोंबड्यांना सुद्धा माहिती आहे, म्हणून तर मला बघितल्यावर कोंबड्या पळतात. पळतात.